नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पॅनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. उन्हाळा सुरू झाला की शरीराला थंडावा देणारं आणि आंबट गोड चवीचं एकदम रिफ्रेशिंग पेय म्हणजे कच्च्या कैरीचे पन्ह. आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट कैरी पन्ह कसं बनवायचं ते पाहणार आहोत. ही रेसिपी उन्हाळ्यात खूपच उपयोगी आणि खूप टेस्टी आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया आजची थंडगार कैरी पन्ह्याची रेसिपी. यासाठी आपल्याला लागणार आहे 500 ग्राम कैरी. ह्या कैऱ्या मी स्वच्छ धुवून ह्याची साल काढलेली आहे. ह्या आंबट कैऱ्या आहेत. तुम्ही तोतापुरी कैऱ्या सुद्धा वापरू शकता. यासाठी आपण चवीनुसार साखर घेणार आहे. मी इथे 1 कप साखर घेतली आहे. पुदिना आणि चवीनुसार वेलची. सर्वात प्रथम आपण कैऱ्या कुकरमधून शिजवून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे एक कुकरच्या भांड्यामध्ये 5 कैऱ्या ठेवल्या आहे. ह्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचे आहे आणि कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. इथे मी वेलची सोलून ठेवली आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर आणि वेलची वाटून घेऊया. ही बघा, वेलची आणि साखरपूड वाटून झाली आहे. इथे आपला कुकर सुद्धा झाला आहे आणि कैऱ्या चांगल्या शिजल्या आहेत. आता आपल्याला कैरीचा पल्प बाजूला करायचा आहे आणि कोय बाजूला करायची आहे. अशा प्रकारे आपण सगळ्या कैरींचा पल्प काढून घेऊया. हा बघा, पल्प काढून झाला आहे आणि हे पाणी आपण टाकून द्यायचे नाही आहे. हे पाणी आपण यूज करणार आहोत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा पल्प टाकूया. त्यासोबत थोडेसे पाणी सुद्धा घालूया. आता यामध्ये 8 ते 9 पुदिन्याची पाने आणि अर्धा छोटा चमचा मीठ घालूया. आता यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे साखर घालूया आणि हे मिश्रण आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया. साखर चवीनुसार वापरायची आहे. जेवढी कैरी आंबट असेल त्यानुसार हे साखरेचे प्रमाण ठरवायचे आहे. या साखरेमध्ये वेलची पूड सुद्धा आहे. आता हे मिक्सरला वाटून झाले आहे. आपण त्याला एका बाउलमध्ये काढूया. आता आपण कैरी पन्ह सर्व करूया. इथे मी एका बाउलमध्ये 3 मोठे चमचे कैरीचा पल्प घेतला आहे. आता यामध्ये थंडगार पाणी घालायचे आहे. पाणी हे तुम्हाला जेवढे आवश्यकता असेल तेवढेच घ्यायचे आहे. मी इथे जे कैरी शिजवून घेतली होती तेव्हा जे पाणी होते तेच वापरले आहे. आता हे मिश्रण एकजीव करूया. आता आपण कैरीचे पन्ह सर्व करूया. त्यासाठी मी इथे एका ग्लासमध्ये कैरीचे पन्हे घातले आहे. त्यावरती गार्निशिंगसाठी मी पुदिन्याचे पान ठेवणार आहे. तर मंडळी, अगदी सोप्या पद्धतीने आपलं थंडगार कच्च्या कैरीचे पन्हे तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.